नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात? सुरक्षित आहेत का? सुरक्षित राहा, मजेत राहा. मी मोरे सर, सुधागड विद्यासंकुल कळंबोली, विज्ञान विषय शिक्षक. इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पाठ क्रमांक 16, आनुवंशिकता व परिवर्तन. आपण या पाठामध्ये काही मुद्द्यांचा विशेष उल्लेख करणार आहोत आणि अभ्यास करणार आहोत. यामध्ये आनुवंशिकता, लक्षणे व लक्षणाचे प्रकटीकरण, मेंडेलचे आनुवंशिकतेचे सिद्धांत, तसेच गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग याविषयी आपण माहिती घेणार आहोत. यापैकी आज आपण अनुवंश म्हणजे काय याविषयी माहिती घेत आहोत. तुमच्या वर्गातील सर्व मुले किंवा मुली सारखीच दिसतात का? आपल्या आसपास निसर्गातील एकाच प्रजातीमध्ये खूप विविधता असते, हे आपण यापूर्वीच अभ्यासलं आहे. परंतु ही विविधता नेमकी कशामुळे निर्माण होते याचा या पाठात आपण विचार करणार आहोत. आता अनुवंश, इनहेरिटन्स म्हणजे काय? सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे उतरतात याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकाचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा आहे. या शाखेला आनुवंशिकी शास्त्र म्हणजे जेनेटिक्स असे म्हणतात. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होते. या संततीचे काही सूक्ष्म भेद वगळता जनकाशी खूप साम्य दिसून येते. अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात भेद सूक्ष्म असतात, तर लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद त्या तुलनेने जास्त असतात. आता तुम्ही निरीक्षण केलं असेल, तुमच्या वर्गातील तुमच्या मित्रांच्या कानाच्या पाळीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्यांच्या पाळ्या एकसारख्या आहेत का? आपण सर्वजण मनुष्य प्राणी असूनही सर्वांच्या रंगामध्ये फरक आहे. तुम्ही सर्वजण इयत्ता 9वीमध्ये आहात, पण एकाच वर्गात काही मुले उंच तर काही जण कमी उंचीचे का आढळतात? यामध्ये आपल्याला भेद कशामुळे आढळतो? त्यानंतर आपण पुढचा मुद्दा घेऊया, आनुवंशिकता. आनुवंशिकता म्हणजे हेरिडिटी. मातापित्यांची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस आनुवंशिकता म्हणतात. म्हणूनच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखी, कबुतराची पिल्ले कबुतरासारखी, तर मानवाची संतती मानवासारखी असते. आता आनुवंशिक लक्षणे व लक्षणाचे प्रकटीकरण आपण करूया. मातापिता व संतती यांच्यात खूपसे साम्य असले तरी लहान मोठे भेदही आढळतात. हे साम्य व भेद आनुवंशिकतेचेच परिणाम असतात. अनुवंशाची यंत्रणा काय असते व ती कशी कामे करते? पेशांतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक अशा माहितीचा साठा DNA असतो. DNAच्या ज्या खंडांना किंवा खंडामध्ये विशिष्ट प्रथिनासंबंधी सर्व माहिती साठवलेली असते त्याला त्या प्रथिनासाठीचे जनुक असे म्हणतात. या प्रथिनांचा सजीवामधील लक्षणाशी काय संबंध असतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. यानंतर आपण गुणसूत्रे, क्रोमोसोम्स याविषयी माहिती घेऊ. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा
घटक म्हणजे गुणसूत्र होय. तो मुख्यत्वे केंद्रक आम्ले व प्रथिने यांनी बनलेला असतो. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. आनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचे वास्तव्य याच घटकावर असते. प्रत्येक सजीवांच्या गुणसूत्रांची संख्या विशिष्ट असते. प्रत्येक गुणसूत्र DNAचे बनलेले असते व पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती दिसते. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचिता भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू सेंट्रोमियर म्हणतात. यामुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात. प्रत्येक भागास गुणसूत्र भुजा म्हणतात आणि विशिष्ट गुणसूत्रावरील गुणसूत्रबिंदूची जागा ठराविक असते. त्यामुळे गुणसूत्रांचे 4 प्रकार पडतात. आता आपण गुणसूत्रांचे प्रकार पाहूया. गुणसूत्रांचे प्रकार पेशी विभाजनाच्या वेळी स्पष्टपणे दिसतात. पहिला प्रकार आहे मध्यकेंद्री मेटासेंट्रिक. या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्यावर असतो व हे व्ही या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्रभुजा समान लांबीच्या असतात. दुसरा प्रकार आहे उपमध्यकेंद्री सबमेटासेंट्रिक. या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे यल या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते. तिसरा प्रकार आहे अग्रकेंद्री गुणसूत्र ॲक्रोसेंट्रिक. या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाजवळ असतो व हे जे या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी व दुसरी खूप छोटी असते. चौथा प्रकार आहे अंत्यकेंद्री गुणसूत्र टेलोसेंट्रिक. या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाला असतो व हे आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्रभुजा असते. सामान्यतः कायिक पेशीत गुणसूत्रांच्या जोड्या असतात. या जोडीतील गुणसूत्र आकार व रचनेने सारखे असल्यास त्यांना समजातीय गुणसूत्रे म्हणतात. होमोलोगस क्रोमोसोम्स. तर आकार व रचनेने सारखी नसल्यास त्यास विजातीय गुणसूत्रे हेटेरोलोगस गुणसूत्र म्हणजेच हेटेरोलोगस क्रोमोसोम्स असे म्हणतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोड्यापेक्षा वेगळी असते. या जोडीतील गुणसूत्राला लिंग गुणसूत्रे व अन्य गुणसूत्रांना अलिंगी गुणसूत्रे म्हणतात. यानंतर आपण DNA याचा अभ्यास करूया. DNA म्हणजे काय? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. गुणसूत्रे मुख्यतः DNAची बनलेली असतात. इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशीचा अभ्यास करताना स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर याने आम्लाचा शोध लावला. प्रथम हे आम्ल फक्त केंद्रकात सापडले म्हणून त्याचे नाव केंद्रक आम्ल म्हणजे न्यूक्लिक ॲसिड ठेवण्यात आले. ते पेशीच्या इतर भागातही आढळते. DNAचे रेणू विषाणू जीवाणूपासून माणसापर्यंत बहुतेक सर्व सजीवात आढळतात आणि हे रेणू पेशींचे कार्य, वाढ, विभाजन, प्रजनन नियंत्रित करतात म्हणून त्यांना प्रधान रेणू किंवा मास्टर मॉलिक्यूल म्हणतात. DNAची रेणूची रचना सर्व सजीवात सारखीच असते. इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रिक यांच्या या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्यूक्लिओटाइडचे 2 समांतर धागे एकमेकाभोवती लपेटलेले असतात. यास द्विसर्पिल डबल हेलिक्स रचना असे म्हणतात. या रचनेची तुलना पिळवटलेल्या लवचिक शिडीशी करता येईल.
DNA रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लियोटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. यामध्ये नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा 4 प्रकारच्या शर्करेच्या रूपात असतात. त्यापैकी ॲडेनिन व ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हणतात. न्यूक्लियोटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. DNAच्या रेणूमध्ये न्यूक्लियोटाइडची रचना साखळीसारखी असते. DNAचे 2 धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील 2 खांब. प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांचे बनलेले असतात. यानंतर आपण जनुकाविषयी माहिती घेऊ. जनुक म्हणजे जीन्स. प्रत्येक गुणसूत्र एकाच DNA रेणूचे बनलेले असते. या DNA रेणूतील रेणूखंडांना जनुके म्हणजे जीन्स म्हणतात. DNA रेणूतील न्यूक्लियोटाइड्सच्या वैविध्यपूर्ण मांडणीमुळे भिन्न तऱ्हेची जनुके तयार होतात. ही जनुके एका ओळीत रचलेली असतात. जनुके पेशीच्या आणि शरीराच्या रचनेवर व कार्यावर नियंत्रण ठेवतात. तसेच ती आनुवंशिक लक्षणे मातापित्याकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात. म्हणून त्यांना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. त्यामुळे मातापिता व त्यांची अपत्ये यात पुष्कळसे साम्य आढळते. जनुकामध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. आपण आकृतीमध्ये त्याचे निरीक्षण करून माहिती घेऊच आणि घ्यालच. त्यानंतर RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड याविषयी आपण माहिती घेऊ. RNA हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयुगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्यूक्लियोटाइड तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून RNAचा महारेणू तयार होतो. त्यांच्या कार्यप्रणालीनुसार त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे रायझोमल rRNA. रायझोमल RNA म्हणजेच rRNA. रायबोझोम अंगकाचा घटक असलेला RNAचा रेणू होय. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे काम करतात. दुसरा प्रकार आहे मॅसेंजर RNA mRNA. पेशी केंद्रकामध्ये असलेल्या जनुकामधील अर्थात DNAच्या साखळीतील म्हणजे साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोमपर्यंत नेणारा दूत रेणू म्हणजेच मॅसेंजर RNA. आणि तिसरा RNAचा प्रकार आहे ट्रान्सफर RNA tRNA. mRNAवरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोमपर्यंत आणणारा RNAचा रेणू म्हणजेच ट्रान्सफर RNA होय. अशा प्रकारे आपण आनुवंशिकता, DNA व गुणसूत्रे, जनुक, RNAचे प्रकार याविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. यानंतर पुढच्या तासिकेमध्ये आपण या पाठाचा राहिलेला भाग पाहू. धन्यवाद.